अकोला में साहित्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती बड़ी उत्साह और भव्यता के साथ मनाई गई। इस अवसर पर शहर में विशाल रैली निकाली गई और समाज के विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाले लोगों का सम्मान भी किया गया। अकोला में लहू सेना फाउंडेशन एवं लोकशाहीर अन्नाभाऊ साठे क्रांति सेना के संयुक्त तत्वावधान में साहित्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती के उपलक्ष्य में भव्य रैली महोत्सव का आयोजन किया गया। रैली टावर चौक से शुरू होकर रमाबाई आंबेडकर नगर, हरिहर पेट, किला चौक, जय हिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी रोड, ओपन थिएटर और नए बस स्टैंड सहित शहर के प्रमुख मार्गों से होकर पुनः टावर चौक पहुंची, जहां इसका समापन हुआ। रैली का नेतृत्व अध्यक्ष नारायण मानवटकर, उपाध्यक्ष संतोष अडागले, कार्याध्यक्ष राम खरात, संयोजक गजानन दादा साठे और सचिव सुरेश इंगले ने किया। इसके बाद टावर चौक पर आयोजित सम्मान समारोह में रैली अध्यक्ष, वरिष्ठ कलाकारों, सामाजिक कार्यकर्ताओं तथा मेधावी विद्यार्थियों को शाल, सम्मान चिन्ह एवं प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर अकोला जिले के विभिन्न राजनीतिक एवं सामाजिक संगठनों के प्रतिनिधियों ने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे को श्रद्धांजलि अर्पित कर उनके विचारों को आगे बढ़ाने का संकल्प लिया। कार्यक्रम में गजानन दांडगे, गजानन तायडे, सुनंदाताई चांदणे, उमाताई अंभोरे, यशोदा गायकवाड़, पुष्पाताई अंभोरे, अनिता दांडगे, निकिता पडगवान, रेखा अवचार सहित बड़ी संख्या में पदाधिकारी एवं नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम का संचालन गंगाधर सावळे ने किया। लवसेना फाउंडेशन तथा अन्नाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने आज या भव्य लोकशाहीर अन्नाभाऊ साठे सार्वजनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचे अध्यक्ष लवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नारायणजी मानवटकर, उपाध्यक्ष म्हणून संतोषजी अडागळे, कार्याध्यक्ष म्हणून राम खरात आणि संघटक म्हणून आमचे गजाननदादा साठे आणि सचिव म्हणून सुभाषजी इंगळे, सुरेशजी इंगळे यांच्या सर्वानुमते आम्ही निवड केली आणि साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठेंच्या 106वी जयंती हे मोठ्या थाटामाटात साजऱ्या करण्यात आली। मोठी रॅली काढून इथल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व ज्येष्ठांचा, विद्यार्थी, कला क्षेत्र आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या थोर व लोकांचा व ज्येष्ठांचा आम्ही सत्कारसुद्धा केलेला आहे आणि ठिकठिकाणी लोकांना खिचडी वाटप, त्यानंतर अन्नदान अशा पद्धतीचं काम करून या आज संविधानाची उद्देशिका वाटण्यात आली आणि संविधान हे किती महत्त्वाचं आहे आणि संविधानाला आपण का जागलं पाहिजे हे सुद्धा या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे। या ठिकाणी आनंद होत आहे की या जिल्ह्याच्या वतीने आम्ही सुरुवात केली या रॅलीची। आज याला 24 वर्ष होत आहे आणि या 24 वर्षाच्या या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये जे क्रांती दिसत आहे, जे एकता दिसत आहे, हे फार महत्त्वाचे आहे की अन्नाभाऊ साठेच्या जयंतीच्या माध्यमातून हा मातंग समाज एकत्रित झाला। आज या ठिकाणी गजाननभाऊ दांडगे असतील, त्यानंतर या ठिकाणी जेवढेही चेहरे दिसतील, या सर्वांनी एक त्यागातून उभी केलेली एक चळवळ आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद होत आहे की आज मातंग समाज या जिल्ह्यामध्ये चोईकडे गावागावामध्ये आमच्या या संदेशामुळे, या गेल्या 22 वर्षाच्या संदेशामध्ये हा संदेश आमच्या गावापर्यंत पोहोचला आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने जो हा मातंग समाज दिसत आहे हे आमच्या कर्माला फळ आलेलं आहे असं या ठिकाणी सांगतो। व अन्नाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त लवसेना फाउंडेशन व अन्नाभाऊ साठे क्रांती सेनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहेत, लवसेनेचे भाऊ संस्थापक अध्यक्ष आहेत। आमच्या दोघांच्याही वतीने मातंग समाजाला व समस्त समाज बांधवांना व आलेल्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो की आज इथं मातंग समाजासाठी जे काही पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बहुसंख्य या ठिकाणी जो गर्दी क्राऊड बघत आहेत, या क्राऊडला बघून आज या ठिकाणी मातंग समाजाची एकता खऱ्या अर्थानं काय असते हे अकोल्यातून आज तालुक्यामध्ये पसरलेली आहे। सुरुवातीला अकोल्यामध्ये जयंती व्हायची, गेल्या 22 वर्षापासून सातत्याने हे जयंती आज एका छोट्या वृक्षाचं वटवृक्ष झालं आणि आज या ठिकाणी आज आपण पाहतो मूर्तिजापूर तालुक्यामध्ये रॅली निघते, अकोट तालुक्यामध्ये रॅली निघते, बाळापूर तालुक्यामध्ये रॅली निघते। तर हे सुरुवात अकोल्यातून असून या ठिकाणी मी सर्व मातंग समाजाला पुनश्च या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ साहित्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे मातंग एक जुटीचा